सून मेरा घरची काय ग डायरी लिहितेस? नाही ते असं जरा टाइमपास. अगं लिही ना लिही, चांगलं असतं डायरी लिहिणं. लिही लिही. नाही खरंच झालंय ऍक्च्युली. आईजी श्रीरंग आले नाहीयेत का? कधीच आलाय? हो का? का ग भेटला नाही तुला? आज तर मला घ्यायलाही नाही आलेत ते. बिझी होता बहुतेक दिवसभर. काय ग नाराज आहेस? नाही नाही नाही, नाराज काय व्हायचंय त्यात? नाराज वगैरे नाही झाले मी, पण तेच म्हणाले होते ना, यापुढे तुला आणणं आणि नेणं ही माझी जबाबदारी आहे. एकदा झालेली चूक पुन्हा नाही करायची वगैरे असं तेच म्हणाले होते. मग म्हणून मग त्यांनी यायला हवं होतं ना. आता बघा ना, हे असं कोणी वागतं का? आल्यापासून हा माणूस मला दिसलाही नाहीये. म्हणजे एक येऊन हाय तरी करू शकतो ना आपण, इतकं करूच शकतो. अगं मग तू जाऊन भेट ना. नाही नको, म्हणजे कशाला, ते कामात असतील उगाच आणि मग डोक्यात सगळे कामाचे विचार चालू असतील, त्यात मी जाऊन कशाला उगाच डिस्टर्ब करू ना. नको. काय झालं? ही अशी किती दिवस पुढत राहणार आहेस? ही मनाची तगमग किती काळ सहन करणार आहेस? हा, जाऊन बोल ना त्याच्याशी. तगमग? नाही नाही, असं काही नाहीये. म्हणजे मी कुठे कुठत असते, मला काही वाटत नाहीये. म्हणजे इट्स ओके, ते कामात असतील, मला खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. असू दे ना, नाही भेट झाली, इट्स ओके. तर असं आहे श्रीचं म्हणणं. नाही बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे पूर्वीची गोष्ट वेगळी होती, पण आता जान्हवीला नव्याने पुन्हा एकदा तिचं प्रेम व्यक्त करावं लागणारच आहे. मला तरी अजून वाटतंय की श्रीना जरा अति विचार करतोय. एक घाव दोन तुकडे करून टाकायचे. दादा आपण दुसरीकडे जाऊन बोलूया. चल चल चल. हिला एक तर या विषयाची काही गती नाहीये. मग मी बोललो की तू म्हणतोस मी भांडतो आणि मग तू माझ्यावरच ओरडतोस. अरे हो, मला काय गती नाही काय? मग एक घाव दोन तुकडे करायचे या विषयात. या नाही, कुठल्याही विषयात. अरे तुम्ही लोकांना जरा जास्तच चर्चा करता. आम्ही बेबी तुमच्या चर्चांमुळे ना गोलमेज परिषद सुद्धा बंद पडली, माहिती तुला? गप्प बसा. ए बेबी, तुम्ही गप्प बसाल का रे? हा सॉरी. हा, तर श्रीला म्हणून वाट पाहावी लागेल, कळलं? मग आपण त्याला मदत करूया. त्याला कशाला मदत करायची आहे? तो वाट पाहतोय ना. मदत आपण जान्हवीला करूया, तिला प्रेम व्यक्त करायचंय. बेबी जान्हवीला मदत केली तर जे श्रीला हवंय ते कसं होणार? परत परत तेच 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 तेच. ए दादा, हिला घ्यायलाच नको आपण आपल्या सिक्रेट मिशन मध्ये. मला का नाही घ्यायचं सिक्रेट मिशन मध्ये? मार खाशील तू कांता. अरे दादा, मी तुला आधीच सांगून ठेवते, त्याला जे कळलं ते मला नाही कळलं ना, तर याद राख. अरे तुझा काय संबंध बेबी? हा, सिक्रेटचा तुझा संबंध काय आहे? एक तरी गोष्ट आयुष्यात स्वतःपुरती ठेवू शकलीस तू? आता सुद्धा तू हे सगळं सगळ्यांना सांगितलेलं असणार. बेबी तू, मी घोडचूक केली आणि तुमच्याशी बोललो. युजलेस आहात तुम्ही दोघा. मी नाही, हा युजलेस आहे, शाणा. अगं नर्मदा, अगं मी ह्या दोघांना हे सांगत होतो की काहीही म्हणू नका.
तुमचं भावंडांचं आपापसात काहीतरी चाललंय ना महत्वाचं, चालू दे. अगं नर्मदा, नर्मदा, कमाल आहे, हिला काय झालं आता? मी काय केलं? मी काही केलेलं नाहीये. पिंट्या, आवरून टाक. जगातलं सगळ्यात बिझी आणि कामात बुडलेलं व्यक्तिमत्व पिंटोबा सहस्त्रबुद्धे. वा, स्वतःच्या घरात देखील काम करता. नाहीतरी कुठेतरी करायलाच हवं नाही का? अहो पण स्वतःच्या घरात काम करून पगार मिळत नाही, नाहीतर एव्हाना श्रीमंत झाला असतात नाही का? झाली का जेवण? झाली? वाटलं होतं आज सहस्त्रबुद्ध्यांच्या पंक्तीचा योग लाभेल. असो, बेकारीची कुऱ्हाड कोसळलेल्या घरात आगंतुक पाहुणा म्हणजे संकटच नाही का? म्हणजे असं झालं, घरचं झालं थोडं आणि व्याह्याने धाडलं घोडं. व्याही व्याही गोखले. शशिकलाबाई कुठे आहेत ते कळलंय मला. कळलं? हो. उत्तम. आता आम्हालाही सांगा. मीच सांगू? हो, अर्थातच तुम्हालाच कळलंय ना. आम्हाला ठाऊकच नाहीये, त्यामुळे तुम्हीच सांगायला हवं आम्हाला. तुम्हाला माहित नाहीये या भ्रमात मी नाही. कळलं का? आता कुणाची काय समजूत होईल याबाबत आपण काहीच करू शकत नाही, नाही का? सहस्त्रबुद्धे, माझ्याशी हुशारी करू नका. छे छे आपटे, मी तुमच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतोय, पण अवघड आहे. अवघड आहे बरं का, तुमच्याशी संवाद साधणं अवघड आहे. एकतर माझे पैसे घेतलेत, ते वापरलेत. ते पैसे घेऊन शशिकलाबाई पसार झाल्यात आणि त्या कुठे आहेत हे तुम्हाला माहित असताना देखील तुम्ही त्यांना पाठीशी घालताय. हे बघा, मी असं काही केलेलं नाहीये आणि मुद्दा फक्त पैशाचाच आहे, त्यामुळे आपण त्याबद्दलच बोलूया ना. पिंट्याची आई कुठे गेली वगैरे कशाला बोलायचं? फक्त पैसे हा मुद्दा नाहीये, तर कोणीतरी मला टपली मारून गेलंय. मला फसवलंय.
त्याचा जास्त राग आलाय मला. आपटे, मी तिच्या वतीने तुमची माफी मागतो. माफी नकोय मला, सूड हवाय. सूड घेतल्याचा आनंद हवाय. आपटे, क्षमाशीलता हा फार मोठा गुण आहे. सोडा हो, कसली क्षमा आणि कसलं काय. अहो, वेळ आल्यानंतर तुम्ही देखील हेच करता, फसवता, धमक्या देता. आम्ही धमक्या दिल्या? मग धमक्याच देता. आठवत नाही की काय तुम्हाला? जावयाला सांगून पोलिसात द्यायला निघाला होतात मला. आठवत नाहीये तुम्हाला? आता गुडघे दुखीच्या गोळ्यांबरोबर स्मरणशक्ती वाढवण्याच्या गोळ्या देखील घ्या. पण आता जावयाच्या धमक्या देऊ नका, नाहीतर ज्या जावयाची भीती दाखवतो ना, त्याच जावयाला जाऊन सांगेन तुझी सासू माझ्याशी कशी वागली ते. नाही, माझा पैसा मी त्याच्याकडनं वसूल करेन, पण तुम्ही आयुष्यभर त्याचे मिंदे व्हाल. येतो मी. आणि हो, पुढल्या वेळेस जेवूनच जाईन. बाबा, आपटे जर ताईकडे गेले आणि त्यांनी सगळं सांगितलं तर तमाशे होतील तिकडे. बाबा, ताईची नाचक्की होईल बाबा. नाही पिट्या, असं काही व्हायच्यात आपण कलाला घरी परत आणायला हवं. आई, एक मिनिट थांब. तू काय करतेस? तू काही नाही, असंच. तुझ्या पदरात काय आहे? दाखव मला. आई, अगं काय करतेस तू? हे काय हारास करणार का ह्याची? खाते. अगं पण का? जानू, का खातात? भूक लागली म्हणून. भूक लागली म्हणूनच ना? नाही नाही, तसं नाही. म्हणजे आई, पोटभर जेवली आहेस ना तू? काय वेळ आणलीस रे देवा माझ्यावर. आता माझ्या खाण्यावरही रेशनिंग करायला लागलीस का तू? आई, आई तसं नाही म्हणायचंय मला. हे बघ, तू फक्त एकदा विचार कर. आई, तुला जर इथे कोणी असं पाहिलं तर काय म्हणतील? अगं पण नाही ना कोणी पाहिलेलं. हा, कुणीही पाहिलेलं नाही. मग तू कशाला आणखीन वाढवतेस? राहू दे, काही होणार नाहीये. आई, 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 प्रत्येक मुलीला, प्रत्येक लग्न झालेल्या मुलीला असं वाटत असतं की तिच्या सासरकडच्या लोकांच्या नजरेत तिच्या आई वडिलांबद्दल खूप आदर असावा. असं वाटतं की नाही? आई, मलाही वाटतं तसं. अगं, आदरच करतात तुझ्या सासरची माणसं माझा. बघ ना, आदरात इथे पण खूप चांगलं करतायत. आई, प्लीज असं नको करूस. अगं, काय असं नको करू? मी असंही करत नाही आणि तसंही करत नाही. माझा स्वभावच नाही मुळी कोणाच्या वाकड्यात शिरण्याचा. सगळ्यांशी कशी अगदी मिळून मिसळून राहते मी. बरं, ठीक आहे. हे सगळं ठेव तू आत्ता. मी आणून देईन तुला. आणि तू आणून नाही दिलेस तर? नको बाई, मला जेवढे हवे आहेत ना तेवढेच घेतलेत मी. आई, हे घे. काय? पिंट्याने पत्र लिहिलंय.
पत्र पिंट्याने? हा आणखीन काय नवीन मूर्खपणा आहे? स्वर्ग. आता हळूहळू बायकोकडून करून घेत जा ही कामं. का? का म्हणजे काय? मी काय आयुष्यभर पुरणार आहे तुला? का तू कुठे जाणार आहेस? त्याचं बोलावणं आलं की जावंच लागणार आहे ना. या झाला तुझ्या आवडीचा विषय सुरू? तुम्हा म्हाताऱ्यांना हे असे विषय बोलायला आवडतात का ग? म्हणजे तुम्ही असं काहीतरी बोलायचं आणि मग समोरच्याची रिॲक्शन बघत बसायचं. तू असं काहीतरी म्हणणार की त्यांनी बोलावलं की मला जावं लागणार, मग त्यावर मी लगेच म्हणणार की नाही तू कुठे जायचं नाहीस, तू मला माझ्या बरोबर हवेस आयुष्यभर, की मग तू खुश हो ना? जा. मी नाही लावत तेल तुला, बायकोकडून लावून घे. अगं चेष्टा केली मी. विषय थोडासा गंभीर होत होता म्हणून थोडीशी मस्करी. आजीलेस. ये बात, हेच ऐकायचं होतं. चल ना. पण खरंच रे, पूर्वी हे आश्रम वगैरे पद्धती होत्या ना, चांगलं होतं ते. अरे जानवी ये नाही, बैस बैस. हाय. हाय. ड्रायव्हर काका पोहोचले ना ग वेळेत? हो, थँक्यू. हा, अरे थँक्यू काय, इट्स ओके. आणि आय एम सॉरी. इट्स ओके. हा ताई जी, तू काय म्हणत होतीस? आश्रम व्यवस्था योग्य होती वगैरे? अरे आश्रम होते ना, ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. खरंच चांगली व्यवस्था होती. आधी शिक्षण, मग प्रपंच, मग मुलांना आपला कंटाळा यायच्या आधी वानप्रस्थाश्रम. पण मुलाबाळांना आई वडिलांचा कंटाळा कशाला येईल? येऊ शकतो श्री, म्हणूनच प्रापंचिक जबाबदाऱ्या मुलांवर सोपवून चालायला लागावं. संसाराचा मोह तरी किती धरणार. आई आजी, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ह्याच्यातला फरक काय आहे? वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रमाची सुरुवात असते. आपल्याला नागरी सुखसोयींची सवय झालेली असते ना, त्याचा त्याग करायचा. वानप्रस्थाश्रमात तुम्हाला नातेवाईकांना भेटता येतं, पण हळूहळू आपोआपच विरक्ती यायला लागते आणि मग जंगलात निघून जाणं सोपं होतं. एकदा संन्यासाश्रम घेतला की मग सगळ्या मोहाचा त्याग करायचा आणि जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा. पण हल्ली माणसांनी जंगल ठेवलेत कुठे? तशी समाज व्यवस्था तरी कुठे ठेवली आहे? संसारात राहून निर्मोही होणं फार कठीण असतं. प्रत्येकाला नाही जमत ते. त्यासाठी संसारापासून दूर जाणं गरजेचं असतं. मला नेहमी वाटतं हे आश्रम निर्माण करणारा आणि ते निष्ठेनं पाळणारा समाज खूप प्रगल्भ होता. पण आजकाल माणसांचा गुंता एवढा वाढलाय ना, तो सोडवणं कठीण झालंय आता. पण तरीही मला तू तो गुंता सोडवायला नकोस. आणि आज जरी तसे आश्रम असते ना, तरीही मी तुला जाऊ दिलं नसतं. कळलं? चल जा आता झोप. मला पण झोप यायला लागली. जा. का? मला इथून पिटाळून तुम्हा दोघींना गप्पा मारायचा? का पोटात दुखतंय? छे, अजिबात नाही. चला, गुड नाईट. गुड नाईट. बाय आइए जी.
चला आपण झोपायची तयारी करूया. आजी, सगळ्याच विषयांबद्दल इतकी कशी माहिती आहे तुम्हाला? वाचनानं माणूस समृद्ध होतो. मला खूप आवडायचं वाचायला, पण कधी वेळच नाही मिळाला. आता श्रीनं बिझनेस सांभाळलाय ना, आता खूप वेळ मिळतो. खूप वाचते मी. का ग, कसला विचार करतेस? तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय आईजी. प्रत्येक माणसाला ना मोहातून बाहेर पडता आलं पाहिजे. आता वय कितीही वाढलं तरी काही माणसं खाणं पिणं कपडे दागिने ह्या गोष्टींच्या पलीकडे विचारच करू शकत नाहीत. कशाबद्दल बोलतेस तू? नाही, जनरल. चल झोपायची तयारी करूया.